चला 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 बाजूला बाजूला वा. चिंगीची गाडी निघाली गावाला. चिंगीची गाडी निघाली. टीव्ही का नेताय? अहो अहो काय ग बाई. या मस्त पैकी इकडे डेकोरेशन करूया आपण. चिंगे या बाबा. झालंय तुम्हा सगळ्यांचं? बाप्पा यायच्या आत डेकोरेशन पूर्ण झालं पाहिजे. नुसतं हो काय करताय म्हणावं, पटापटा हात चालवा म्हणावं. नुसतं हो काय म्हणताय म्हणाव, पटापटा हात चालवा म्हणाव. माझ्या बाप्पाचं डेकोरेशन खूप छान झालं पाहिजे. हो अगं चिंगी बाळा तू काळजीच करू नकोस. अगं मी माझ्या लहानपणी म्हणजे गावाला असताना खूप छान डेकोरेशन करायचो. चिंगे मी करेन, घाबरू नकोस. ठीक आहे, पण तरीही माझ्याकडे ना खूप आयडिया आहेत डेकोरेशनच्या. नाही नाही चिंगी, मी सांगतो. आपण गणपतीची मूर्ती जशी असते तिच्या रंगसंगतीनुसार आपण डेकोरेशन विकत आणूया. डेकोरेशन मधलं मला सगळ्यात जास्त चांगलं कळतं, मी घेऊनच येतो. नाही 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 बाबा, मी काय म्हणतोय, आपण कृत्रिम नको ना, आपण घरच्या घरी मस्त डेकोरेशन असं सजवूया. लोकांना वाटलं पाहिजे वा काय डेकोरेशन आहे म्हणून. आपण ना फुलांचं डेकोरेशन करूया, तेही खऱ्या फुलांचं. अरे पण खरी फुलं टिकणार कशी, खराब नाही का होणार? नाही पण त्यापेक्षा आपण कागदाचं डेकोरेशन करूया, नाहीतर पुठ्ठ्यांचं करूया, मस्त झकास एकदम. नाही पण मी म्हणतो फुलांचं करूया. विकत आणलं तर काय, विकत आणलं तर काय होतं? विकत तर नकोच, आपण ते अरे नाही रे बाबा, माझं ऐक ना, मी चांगलं करतो. ऐका ऐका, मी काय म्हणतो ऐका. आपल्या घरात गणपती येणार आहेत. हा कसला हा कल्लोळ चाललाय. हा आपण काय करूया, गणपतीचं डेकोरेशन करतो ना, मग घरात लोक येतील गणपती बघायला, मग त्यांना कसं असं छान प्रसन्न आणि साधेसं वाटलं पाहिजे ना, तर आपण एक साधं सोपंच डेकोरेशन करूया. चालेल ना? चालेल ना बाबा? हो अगदी. मला यांनी कोणी केलेलं डेकोरेशन नकोय, मला आईने केलेलंच डेकोरेशन हवंय. ती एकदम बेस्ट डेकोरेशन करते. आई कुठे? बाळा, आई खूप महत्वाच्या कामामध्ये अडकली आहे. खूप मोठी जबाबदारी आहे ना तिच्यावर, गणपती बनवून द्यायचे है ना, तेव्हा आपण तिला डिस्टर्ब नको करूया. आणि लोकांचे गणपती त्यांना वेळेत मिळाले नाही तर बाप्पा रुसतील ना. चालेल तुला? पण बाबा, तिने गेल्या वर्षी माझं किती छान चित्र काढलं होतं. हे दोघं फुलाचं डेकोरेशन करायचं की पुठ्ठ्याचं डेकोरेशन करायचं ह्याच्यावरूनच म्हणतात. ते तर सगळ्याच घरांमध्ये असतं ना. पण मला आईने केलेलं चिंगीचं स्पेशल वालं डेकोरेशन हवंय, जे फक्त आईच करू शकते. आई कधी येणार आहे? बाळा, आईला खरंच वेळ नाहीये ग. पण मग कोण करणार गणपती बाप्पाचं डेकोरेशन? आम्ही. तुम्ही तर भांडताय हे डेकोरेशन करायचं की ते. आणि मला नाही आवडली तुमची आयडिया. मला आईने केलेलंच डेकोरेशन हवंय. एक मिनिट मी आलो. थांबा चिंगी, मी आलो. हे बघ तुझे चित्र. हो पण हे गेल्या वर्षीच आहे ना. हा गेल्या वर्षीच आहे. आपण काय करूया, हे बघ आता हे कसं होतं चित्र की तू बाप्पाच्या कानात काहीतरी पुटपुटतेस है ना. मग यावेळी आपण कसं करूया, हेच चित्र वापरूया, पण असं दाखवूया की तू बागेमध्ये आहेस आणि गणपती बाप्पा सोबत तू बागेत खेळतेस. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या चित्राच्या अवतीभोवती आपल्याला काहीतरी करावं लागेल. करूया ना डेकोरेशन? हो नक्की नक्की करूया आपण. हे खूप चांगलं आहे. हो हे छान आहे की चिंगी बाप्पा सोबत बागेत खेळते.
आणि आपण मग कागदाच्या फुलांची बाग तयार करूया आणि पुठ्ठ्याचं असं कुंपण तयार करूया. मस्त वाटेल हा, एकदम छान नाही, झकास. खऱ्या फुलांची बाग करूया आपण, खऱ्या फुलांची. फुलं टिकणार नाहीत ना रे बाबा. एक मिनिट ह्या डेकोरेशन मध्ये कसं सगळं काही आलेलं आहे. चला आपण असं डेकोरेशन बनवायला घेऊया. Yes, चालेल चला चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फारच छान रंगवली असा. गणपती बाप्पा मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. आनंदी, आतापर्यंत ना 18 गणपती गेलेत आपले. बरं, 12 गणपतींचा ऍडव्हान्स आधीच मिळालाय आपल्याला, त्यामुळे मी तो वेगळा ठेवलाय. आणि आता जे रोख पैसे दिले ते पण मी वेगळे ठेवले. आई एकदम सुटसुटीत हिशोब करून ठेवलाय. इंदू मावशी आल्या ना की त्यांना सांगायला सोपंच आहे. चांगलं गणित आहे तुमचं. इतके वर्ष संसार करते मी. अगं सगळा जमा खर्च मीच ठेवते नेहमी. तुझ्या बाबांना काय येते? काय हो आई? येऊ का आम्ही आत? हो या चिंगुडी. आम्ही सुद्धा येते बाप्पा बुक केलाय, तो न्यायला आलो. बर काय ग? हो, आणि मला माझा फेवरेट बाप्पाच हवाय. फेवरेट वगैरे ठीक आहे चिंगी बाळा, पण बाप्पा ना सगळ्यांचा असतो. तुझा बाप्पा माझा बाप्पा असं नाही करायचं. बरं ठीक आहे, तुला दाखव तुझा बाप्पा. आई दाखवायचा? वा, वाव, काय सुंदर बाप्पा आहे. हो ना? आणि माझ्यासारखा छोटाच आहे. आपल्या घरी हाच बाप्पा आहे. आपल्या घरी हाच बाप्पा येणार. मग चला नेऊयात बाप्पा. नाही नाही नाही, आता नको. उद्या नेऊयात का आपण? एकदम जल्लोषात घेऊन जाऊयात आपण आपला बाप्पा. ठीक आहे, उद्या नेऊयात. अजून डेकोरेशन पण पूर्ण व्हायचंय. आणि नंदू काका तर आत्ता फुलं आणायला खाली गेले, मग डेकोरेशन पूर्ण होणार. काय माझे अहो, डेकोरेशन बाकी आहे ना. या सगळ्या गडबडीत विसरले मी आता. अगं पण तू त्याची काळजी करू नकोस. हा, हे बघ, चिंगीचे दोन्ही आजोबा, नंदू, मी, आई, आम्ही आहोत. आम्ही डेकोरेशन करणार आहोत. हा, पण काय करायचंय आपण डेकोरेशन? ते सरप्राईज आहे. झाल्यावर बघशीलच तू. माझ्यासाठी आहे सरप्राईज? हो. यांना आत्ता फ्रेश फुलं हवेत. सकाळीच सांगितलं होतं की आपण फ्रेश फुलं आणूया म्हणून. हो, जरा बघून चला ना. आई, तू इथे? घाबरू नकोस, तुझ्याकडे नाही आले मी. आनंदीचा इथे स्टुडिओ आहे ना, आणि आज गणपतीचा डिलिव्हरी करायचा शेवटचा दिवस आहे. अरे हो, तेच तू विसरलास. तुझ्या बापाने अख्खं आयुष्य घालवलं गणपती बनवण्यात. त्यात खंड पडला होता, तो आता पुन्हा सुरू झालाय. पण तुला काय त्याचं? आज माझ्या दृष्टीने खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. का आई, तू असं का म्हणतेस? त्याचं काहीच का वाटत नसेल मला. मलाही आनंद आहे. कुठे निघाला? उद्या कर्णिकांच्या घरी गणपती येत आहेत ना, डेकोरेशन साठी मी फुलं आणायला चाललोय. आता बघ, मी त्यांना सकाळीच म्हटलं होतं की आपण फ्रेश फुलं आणू, पण नाही, कोणीच नाही ऐकलं. आणि आता एवढ्या रात्री फ्रेश फुलं कुठे मिळणार आहेत? आणि समजा मिळाली तरी मागच मिळतील. तुला आनंद फक्त सासरच्या समारंभातच आहे. मला असं वाटलं होतं की तू स्टुडिओत असशील, काम कुठपर्यंत चालले ते बघशील, गणपती डिलिव्हरी करायची आहे तिकडे लक्ष देशील. पण नाही, जाऊ दे, तू जा कर्णिकांच्या घरची फुलं आणायला. मला हे जास्त महत्वाचं आहे.
तुम्ही नक्की या आमच्या घरी गणपतीला. हो हो नक्की नक्की. खरंच खूप सुरेख मूर्ती बनवली तुम्ही. खरं आहे. असं वाटतं बाप्पाकडे पाहतच राहावं. आम्ही पहिल्यांदाच गणपती बसवतोय आणि आमच्या समोर प्रश्न होता की कुठून गणपती आणायचा. एवढी छान सुंदर मूर्ती पाहून असं वाटतंय आम्ही तुमच्याकडनं गणपती घेण्याचा निर्णय अगदी योग्य घेतला. आम्ही दरवर्षी तुमच्याकडनंच मूर्ती घेणार. दरवर्षी आमच्याकडूनच मूर्ती घेऊन जायची. हो नक्की नक्की. बरं चला येतो आता. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. इंदू मावशी या ना. या या. तिकडचं पण गेलं. हा कोणाचा आहे? मोरे मोरे. हा कधी घेऊन जाणार आहे? आज येतील रात्री. आणि हा कोणाचा राहिला गो? कुलकर्णींचा. ते कधी नेत आहेत? उद्या सकाळी येणार आहेत. हो. प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार घेऊन जात आहेत. एकूण किती गणपती झाले? 103. 103 गणपती तू एकटीने बनवलेस? हो. अगं पण आपलं 101 ठरलं होतं ना. मग आता हे 2 जास्तीचे गणपती गेले नाही तर त्याला जबाबदार कोण? नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. 2 गणपती मी आपल्या दोघींसाठी बनवले. एक तुमच्या घरासाठी, एक आमच्या घरासाठी. आमच्या घरासाठी? एवढी आपुलकी? हो मग परके थोडी आहात तुम्ही आमच्यासाठी. अजूनही तुम्ही आम्हाला तुमच्याच घरचे समजता का? आई किती पैसे झाले ग? हा हे बघा, ते जे तुम्हाला ऍडव्हान्स मिळाला होता तो, हं. आणि आता जे जे घेऊन गेलेत ना बाप्पा त्यांची सगळ्यांची नावं लिहिली आहेत. हिशोब पूर्ण यात लिहिलाय आणि ही पूर्ण रक्कम. मी तुला म्हणाले होते ना, सगळे गणपती गेले तर मी तुला 20% कमिशन देईन. पण म्हणजे आता लगेच कशाला? तुम्ही घरी जा, आरामात हिशोब करा, त्यानंतर मला पैसे द्या. काहीच घाई नाही. तू हिशोबाचं काय घेऊन बसलीस? घरात सण आहे, पैसे हातात हवेत. हा आता तुझ्या नवऱ्यावरचा आरोप खोटा ठरला तरी तुझ्या नवऱ्याला महिनाभर नोकरी नाहीये हे मला माहिती आहे, म्हणून घे. धर. आई आपल्या घरी पण आनंदी, मी आमच्या घरची मूर्ती आत्ताच घेऊन जाते. मला एकटीला उद्या सगळं करावं लागेल ना गो. आई मला माहितीये की तू असलास नसलास तरी माझ्या घरची परंपरा मी सोडणार नाहीये. आनंदी, माझ्यासाठी कुठलं बाप्पा ठरवलंयस? हा हा बाई, छान आहे ग मूर्ती, मस्तच केली आहेस. थांबाई विडा ठेवते जरा. हो हो. पद्धत आहे ना ती. ए, तू हात लावू नकोस. आई तुझा ह्याच्याशी काही संबंध नाही. हा गावड्यांचा गणपती आहे. तू बस करणी करा डोक्यावर घेऊन. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. नंदू, नंदू, आई जे काही बोलल्या ते नको मनाला लावून घेऊस. अगं बाप्पाच्या मूर्तीला मला हात सुद्धा नाही लावू दिला तिने. आईसाठी एवढा परका झालो मी. हे बघ, त्या काही ना काही गोष्टीने तुला हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. तू नको वाईट वाटून घेऊ सरे. वर्षा, ती जे काही बोलली त्याचं वाईट वाटत नाहीये मला.
अगं गणपती आलेत आणि ती घरी एकटीच आहे. बाबा गेल्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही गणपती आणू शकलो नाही आणि त्याच्या पुढचं वर्ष म्हणजे हे आत्ताच. आनंदी वहिनीने गणपतीच्या कारखान्याचं काम हाती घेतल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला होता. खूप स्वप्न रंगवली होती की यावर्षी आपण हे करूया ते करूया. दोघांनी मिळून ठरवलं होतं, आई आणि मी, की यावर्षी आपण घरात गणपती बसवू. आणि हे असंच. हे बघ, किती नाही म्हटलं ना तरी या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो मला. वर्षा अगं आई आहे ती माझी आणि माझ्याशिवाय तिला दुसरं कोण आहे आता. तरी ती असं वागते. मला माहिती आहे ना तिच्या या वागण्याचा तिला स्वतःला त्रास होतो, माहिती आहे मला. आणि मलाही होतो त्रास. नंदू नंदू अरे बाप्पा, सगळं लवकरात लवकर नीट होऊ दे. आनंदी, अजून कोणी येणार आहेत त्यांचे गणपती घ्यायला? नाही नाही नाही, आता रात्री नाही येणार, पहाटे येणार. बरं ठीक आहे, आता एक काम करूया. आता हे सगळं आवरून जाऊ, आधी घरी जायचं, तू जेवण करायचं, लगेच झोपायचं. खूप थकलीस. खरी तरी यायचंय मला, डेकोरेशनचं पण बघायचंय ना. डेकोरेशनचं तू नाही बघायचं, ते आम्ही बघणार आहोत. तुला फक्त आराम करायचा आहे. बरं ठीक आहे, एवढं आवरून घेऊ. ठीक आहे. मी आत येऊ का? तू ये आत ये. प्लीज डोंट वरी, मी तुम्हाला कुठलाही त्रास द्यायला नाही आले. ॲक्च्युली ह्या इतक्या दिवसात मला कळून चुकलंय की मी जे काही वागले तुमच्याबरोबर त्याने तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल. कारण मी जेव्हापासून न्यूज चॅनलवर सांगितलंय की मी खोटे आरोप केले होते तेव्हापासून ॲक्च्युली माझ्या ओळखीच्या माणसांनी माझ्याशी संबंध तोडलेत. योजना, अगं आपण नंतर बोलूयात का? नाही नाही प्लीज, त्याला सगळं माहिती आहे. म्हणून आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय की आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची. त्या सगळ्याचं कसलंच सावट नसेल. चांगली गोष्ट आहे योजना. तुला आमच्याकडून काही मदत लागली तर प्लीज सांग. नाही नाही, मला तशी मदत काही नकोय, थँक्यू. फक्त ह्याचे बाबा होते ना तेव्हा आम्ही घरी गणपती आणायचो. म्हटलं आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची तर यावर्षी गणपती आणू. पण माझा चेहरा टीव्हीवर सगळीकडे दिसतोय त्यामुळे लोक ओळखतायत आणि कुणी नीट वागत नाहीये आमच्याशी. आता सकाळी सुद्धा गणपती घ्यायला बाहेर पडले पण कुणी उभंच केलं नाही आम्हाला. म्हणून म्हटलं एकदा तुमच्याकडे यावं. तुम्ही गणपती बनवता ना, तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने मला एक मूर्ती द्याल प्लीज. मी पैसे देते त्याचे तुम्हाला, फक्त मला मूर्ती द्या. तू हात नको जोडूस बरं. आणि बाप्पासाठी ना तुला आमच्याकडे विनवणी करायची काही गरज नाही. बाप्पा सगळ्यांचा आहे, तुमचा आमचा. हे बघ, तुला तुझी चूक कळली आहे ना. कोण काय बोलेल, ह्याचे परिणाम काय होतील हे तुला सगळं माहिती होतं, तरी तू सत्य लोकांना सांगितलंस. खरं तर तेव्हाच आम्ही दोघांनी ना तुला माफ केलं होतं. ये, हे बघ, हा आहे तुमचा बाप्पा. हा बाप्पा ना तुमच्या घरात खूप आनंद घेऊन येणार. हा, आवडला का मॅडम? नाही नाही नाही, योजना पैसे नको. नाही नाही, खरंच नको. हे बघ, तुम्ही आता तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात. आमच्या दोघांकडून तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला आनंदी, पुरे आता खूप उशीर झाला. झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ठीक आहे, पाडते. नाही आजी, मीच गणपती बाप्पाला घरी घेऊन जाणार. चिंगे, हट्टीपणा करू नको. एक तर आपण सकाळी गणपती आणणार असतो, आता तू हट्टीपणा करून आता गणपती आणायला निघाली. तुला उचलणार आहे का एवढा मोठा गणपती बाळा? हो आजी, गणपती बाप्पा माझ्यासारखा छोटूसा आहे. बरं बरं चिंगी बाळा, तूच उचल गणपती. सुदर्शन ताई उचलू दे हो तिला, आपण आहोत ना तिच्यासोबत. असं उचललं, उचल चल उचलू. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
गणपती बाप्पा. चिंगी बाळा, आपलं ठरलं होतं की नाही उद्या बाप्पाला घरी घेऊन जायचं एकदम जल्लोषात, मग आता कशाला बरं? ऐकते तुझी लेक घेऊन आली आम्हाला. आई, मी सकाळपर्यंत नाही थांबू शकत. मला आत्ताच हवाय माझा बाप्पा. प्लीज आपण बाप्पाला आत्ताच घरी घेऊन जाऊयात ना. हे बाय, माझे चिंगीसाठी बनवलेली मूर्ती आता मी योजनाला दिली, आता काय करू? आनंदी दे बाप्पाला, दे घेऊन जातो आम्ही.